नमस्कार मित्रांनो, मी रोहित आशावन घाटे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या डॉक्टर अण्णाभाऊ साठे या युट्यूब चॅनलवरती. पूर्वी या चॅनलचे नाव वेगळे होते. या चॅनलवर तुम्हाला महान लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं उत्कृष्ट साहित्य ऐकायला मिळेल. मी इथे त्यांच्या कादंबऱ्या, कथा आणि विविध साहित्य लेखनाची ऑडिओज अपलोड करणार आहे, जेणेकरून प्रत्येकाला हे अमूल्य साहित्य सहजपणे ऐकता येईल. माझा उद्देश हाच आहे की अण्णाभाऊ यांचे विचार आणि साहित्य प्रत्येक घरापर्यंत पोहोचावे आणि नव्या पिढीला त्यांची ओळख व्हावी. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पाठिंबा असू द्या. आणि हो, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. सूर्य मावळला होता. त्याचा किंचित प्रकाश पश्चिमेच्या किनारीवर राहून गेल्यामुळं एक गुलाबी धांदोटी पसरली गेली होती. त्याखाली लख पोलादी रंग दिसत होता. तिथं ती सूर्य बुडाल्याची खून उमटली होती. बाकी अंधाराची चढाई, सर्व जग तो खरा व्यापित होता. वारणेपासून कृष्णेपर्यंतचा तो सलग सुपीक प्रदेश अंधारमय झाला होता. सूर्यानं सर्व काळांनी जग जितकं लखलखित केलं तितकंच अंधार काळ करू लागला. प्रकाशमागं अंधार नि अंधारामागं प्रकाश हे चक्र गतिमान होत होतं. वाटेगावचं अस्तित्व नाहीसं झालं. ती एका जागी वसलेली 1200 घरं अंधाराच्या लाटांनी गडप केली. त्या गावाच्या आजूबाजूचे माळ, तो 7 दरे, सह्याद्रीचा प्रचंड डोंगर अंधारात बुडाला. गावाच्या अस्तित्वाला अदमासाची गरज भासू लागली. तांबखडीवरून आलेली ती गांडवाट गावात शिरली. ती विष्णुपंत कुलकर्ण्याच्या भव्य वाड्यापासून चावडीकडे वळून मग शंकरराव पाटलाच्या वाड्याला वळसा घालून महारांच्या थळात सरळ झाली होती. तसंच पुढं जाऊन मांगवाड्याच्या जवळ असलेल्या प्रचंड चिंचेखाली गेली की मांगाच्या घराकडे वळावं लागत होतं. तेथून ती गांडवाट उगवतीला जाऊन माळानं पांदीनं नागमोडी वळण घेत शिवारात शिरली होती. वाटेगाव ते शिगाव हे 4 मैलांचं अंतर त्या गांडवाटेनं 6 मैलांची कैक वळण घेऊन संपवलं होतं. ती वाट आज अंधारानं पुसून काढली होती. हळूहळू पावसाळी वारं उठलं आणि भन्नाट धावत सुटलं. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. पाण्यात मासा पोहावा तशी ढगात वीज सळसळू लागली. विजेच्या प्रखर प्रकाशात आकाश कोसळल्याच्या बेतात आल्यासारखं दिसू लागलं. अकराळ विक्राळ आकृत्या करून ढग गिरक्या घेऊ लागलं. वारा त्या ढगांना चेंडूप्रमाणे टेपू लागला. गावात सामसूम झाली. सर्व गल्ल्या निर्जन भासू लागल्या. मिनमिन जळणारे दिवे हळूहळू डोळे झाकू लागले. कुत्री मुकी झाली. सर्वत्र निशब्दता नांदू लागली. भित्र वातावरण उदास होऊन उभं राहिलं. गाव हू कचू करीनासं झालं. शंकरराव पाटील एकटाच जोत्यावर बसला होता. कोणीतरी यावं आणि आपल्याशी बोलत बसावं असं त्याला वाटत होतं. पण कितीतरी वेळ कोणीच येत नव्हतं म्हणून तो चिडला होता. त्यानं आपले दोन्ही गुडघे पोटाशी आवळून धरले होते आणि स्वतःला मंद झोके देत तो समोरच्या वाटेकडे टक लावून पाहत होता. येणाऱ्या जाणाऱ्याचा सांसून घेण्यासाठी त्यानं आपले कान टवकारले होते. पण पाटलाशी बोलत बसायला कोणीच येत नव्हतं. दार बंद करून लोक केव्हाच अंथरुणावर आडवे झाले होते. त्याचीच पाटलाला चीड आली होती. जन्मभर कष्ट करून शेवटी मरायचं हे त्याला पसंत नव्हतं. माणसानं कसं आनंदात असावं, खेळावं, बोलावं आणि राबावं असं त्याचं मत होतं. उद्याचा आषाढ निघत होता. उद्या शिगावात जोगरीची जत्रा भरणार होती. शिगावच्या बाजीबा खोताचा त्याला हेवा वाटत होता. शिगावची ती जोगणीची जत्रा त्या खोतानं भरवली होती. आपल्या तरुणपणी त्यानं काळगावच्या जोगणी दिवशी उभ्या गावाशी कलागत करून ती जोगणी जबरीनं आणली. या दिवसापासून काळगावची जोगणी जत्रा बंद पडून ती शिगावला सुरू झाली. जर बाजीबा काळगावच्या लोकांना सापडला असता तर त्याचं त्यांनी शिर कापून वेशीला बांधलं असतं. पण बाजीबा जबर माणूस म्हणून तर शिगावची सारखी भरभराट होत आहे. लोक एका वर्षात 3 जत्रा करीत आपला संसार चालवित आहेत आणि आपलं हे गाव
इथं काहीच नाही. दिवस बुडाला की शब्द येत नाही, माणूस दिसत नाही, खेळ नाही, तमाशा नाही, काहीच नाही. 12 महिन्यात एक जत्रा आणि तीही मड्याला माणसं जमावी तशी. एवढा मोठा गाव असून काय कामाचा? पाटील विचारांच्या तंद्रीत सापडला होता आणि मग पुन्हा भानावर येऊन ते विचार झटकीतही होता. एवढ्यात समोरच्या वाटेवर घोड्याच्या टापा वाजल्या. पाटील कानोसा घेऊ लागला. तोच ते घोडं मोठ्यानं खेकाळलं. त्याचा आवाज त्या शांत रात्री दूर दूर गेला आणि लगेचच पाटलाचंही घोडं खेकाळलं. पाटील रोखून पाहत म्हणाला, कोण चाललंय ते? मी हाय, रानूजी मांग. रानोजी घोड्यावरून खाली उतरून म्हणाला. पाटलानं आग्रहाच्या सुरात उद्देशून त्याला म्हटलं, ये की, पान खाऊन जा. रात केलीस, वाईच रात झाली. आकाशात पाहत रानोजी तक्रारीच्या सुरात म्हणाला, आबा, पाऊस सुटलाय. ये, वारा सुटलाय, पाऊस येत नाही. पाटलानं निर्वाळा दिला आणि लगाम ओढीत रानोजी जोत्याजवळ येऊन एका दगडावर बसला. अजून निजला नाही? का जागताय? रानोजीने विचारलं. काय करू, निजच लागना. का, काय झालं? काय नाही, उदास वाटतंय. गावात रंग नाही. पाटील मनातले विचार बोलू लागला. गावात जीवच उरला नाही. दिवस बुडाला की गाव जाग्यावर नसतो. मग काय करावं त्यानं? दमून भागून निसतोय. इतर कोण काय दमत नाही का? त्यांचा संसार नाही? पाटील म्हणाला, त्या शिगावची माणसं का दमत नाहीत? पण एका वर्षात 3 जत्रा करून संसार करत आहेत. त्यांच्या गावात जत्रा आहे त्या म्हणून ते करतात. आपण काय करावं? जत्रा काय आपोआप भरत नसतात, त्या भरवाव्या लागतात. उद्या आपण जत्रा भरवली तर कोण नको म्हणणार आहे का कोण हात धरणार आहे? मग का भरत नाही? कशी भरणार? पाटील मध्येच म्हणाला. दिवस बुडाला की कुत्रं फिरत नाही गावात. मग जत्राचा विचार कसा करणार? आजूबाजूच्या इंग्रजी हद्दीत लोक रंगलाल आहेत. शिगावात उद्याच जोगण्या निघणार. बाजीबा खोतासारखा एखादा बहादर आमच्या गावात निपजत नाही तोपर्यंत इथं जोगण्या भरणार कशा? जोगणी त्यानं भरवली. बाजीबानं? ती कशी? बाजीबानं काळगावच्या जोगण्यात जाऊन दंगल केली आणि जोगणीच्या हातातली वाटी पळवून आपल्या गावची जत्रा वाढवली. तसा वीर आमच्या गावात कोण? का नाही ती? पंतावानी नि तुमच्यावानी माणसं वाघाला दावं घालतील का? वाघाला दावं घालणं सोपं, पण उभ्या गावाशी लढत देऊन जोगणी आणणं सोपं नाही. त्यासाठी डोंगरा एवढं काळीज हवं. आणि ते माझ्याजवळ नाही. ते विष्णुपंत ते कायद्याच्या कोपरखळ्या देण्यात पटाईत आहेत. जीव गेला तरी ते चाकोरी सोडणार नाहीत. मी उद्या जोगण्या बघाय शिगावला जाणार आहे. रानोजी मध्येच म्हणला. तुमचा काय बेत? मी कधीच कुणाच्या जत्रेला जात नाही. पाटील खिन्न स्वरात म्हणाला. लोकाच्या हातीनं ओवळून घेणं मला बरं वाटत नाही. आपल्या घरात अंधारने आपण उजेडात मिरवायचं हे मला रुचत नाही. असं म्हणून पाटलानं रानोजीला पान दिलं. दोघांनी पान खाल्लं आणि रानोजी उठण्याचा विचार करू लागला. तो पाटील म्हणाला, या पांढरीला बाजीबा खोतासारखा माणूस पाहिजे, तरच या गावची भरभराट होईल, लौकिक वाढेल. बाजीबानं शिगावावर उपकार केले, तसे या गावावर उपकार करायला माणूस इथंच जन्मला पाहिजे. हे ऐकून रानोजी एकाएकी गंभीर झाला. त्याचं मन उगीचच बावरं झालं. हातातली लगाम पिरगाळीत तो अंधारात पाहू लागला. वाटेगाव ते शिगाव यांच्यामधील असलेला माळ, ती नागमोडी वळण, ती पांद, मध्ये असलेले निवडुंगाचे डवंगे, सारं त्याच्या डोळ्यापुढे तरळू लागलं. आणि पाटील म्हणाला, जा आता, दौलती वाट बघत असेल. रानोजी उठून उभा राहिला. तो तसाच विचार करत निघाला. घोडं त्याच्या मागून चालू लागलं. तो तळात आला. कोंडीबा महार अंधारात बसून भजन म्हणत होता. तो दिसत नव्हता, फक्त त्याचा घोगरा आवाज, त्याचा तो ताऱ्या एवढंच ऐकू येत होतं. त्या भजनानं रानोजी भानावर आला. त्यानं समोर मांगवाड्याकडे पाहिलं आणि घोड्यावर उडी घेतली. गावापासून एक हाकेच्या अंतरावर असलेला मांगवाडा निश्चित पडला होता. 5 पुरुष उंच निवडुंगानं त्या 50 घरांना वेढा घातला होता. त्या निवडुंगाची 2 टोकं गांडवाटेजवळ त्या चिंचेच्या झाडाखाली येऊन जुळत होती. तिथंच मांगवाड्यात जाण्याची वाट होती. त्या निवडुंगात
ती घरं कशीबशी उभी होती. ती ऊसाच्या पाल्याची घरं भेदरल्यासारखी भासत होती. त्यांच्या डोकीवरचं आकाश आता काळवडलं होतं. त्यामुळं त्याचं दाब दणाणलं होतं. मधूनच एखादं घोबड फुतकारत होतं. मध्येच पिंगळा किजबिजत होता. अस्सल नाग व्हला पक्ष्यांची शिकार करण्यासाठी सरपडत होता. तर त्यांच्याशी हाडवैर बाळगणारी मुंगूस त्या नागावर रापत होती. काही ठिकाणी त्यांच्या झटापटीही सुरू झाल्या होत्या. सापाचं गुरगुरणं आणि मुंगसाचं चिरकणं ऐकून मांगाची पोरं गर्भगळीत होऊन आयांच्या कुशीत अधिकाधिक शिरत होती. पसरलेले पाय पोटाशी घट्ट धरीत होती. मृत्यू त्यांच्या उशापायथ्याला वळवळत होता. तिथं किती माणसं आहेत याची गावाला माहिती नव्हती. ती काय खातात याची कोणाला काळजी नव्हती. मात्र मांगवाडा त्या निवडुंगात आहे हे सर्वांना माहीत होतं. ते सर्व सदनशीर शिपाई आहेत. गावाच्या राखणदारीची धुरा त्यांच्या मानेवर असून ते गावचे नोकर आहेत हे कायद्यानेही मान्य केलं होतं. गावात निराणात जे काही होईल त्याची जबाबदारी त्या मांगांवर होती. एक जरी पेंडी इकडची तिकडं झाली तरी सनदशीर शिपाई म्हणून त्यांना जाब विचारला जात होता. ते दर दसऱ्याला मानाची तलवार पूजत होती. त्या वस्तीत दारिद्र्य आणि तलवार यांचं ऐक्य जगावेगळं झालं होतं. ज्यावेळी त्यांना इनाम म्हणून जमीन दिली त्यावेळी अवघी 3 घरं होती, पण आता ती 50 झाली होती. जमीन पुरत नव्हती. सनदशीर शिपाई हा शिक्का कायम होता. शेतकीची अवजारं नव्हती आणि मांग पिचत होते. आकाशातून पावसाच्या धारा लागल्या की मांगाच्या डोळ्यातून आसू गळीत होते. मजुरीची दारं बंद होऊन भुकेची आग पेटे. पोरं रडू लागत. म्हातारी टाचा घासू लागत. तरणी कंबर बांधून पाणी पिऊन दिवस रेटीत. जुलमानं जगत भीक मागणं अपमान मानणारी ही जात खुशाल भुकेकडे पाहत विचार करीत होती. विचार करून दमे आणि मग तिच्यापुढे एक मार्ग स्पष्ट होई. सर्वजण एकत्र जमून हत्यार काढीत आणि भर पावसात भर मध्याह्न रात्री घराबाहेर दूर दूर दुसऱ्याच्या शिवारात शिरत आणि जे हाती लागेल ते ओरबाडून अगदी जीवावर उदार होऊन लुटत नि परत येऊन त्या भुकेच्या जबड्यात लोटीत. ही तिथं वहिवाट पडली होती. एक दिवस नव्हे तर दरवर्षी सुगी येईपर्यंत पावसाळ्यात दररोज त्यांना चोर बनावं लागत. काहींना सवयी तो धंदाच बनला होता. दारिद्र्यात वाईटाखेरीज दुसरं काय जन्मणार. पण त्या निवडुंगात माणसं मात्र दणदणीत निपजित होत. एका आगळी एक बळानं शरीरानं हिमतीनं तराजूत घालून जोखून घ्यावी अशी ती माणसं निपजत. निर्जीव कोळशाचा निखारा फुलावा किंवा पडीक जमिनीत एखादं चंदनाचं झाड उगावं तशी ती वस्ती वाढत होती. दौलती मांग, आप्पा मांग, भैरू मांग अशी वयानं पोक्त झालेली कितीतरी माणसं त्या वस्तीत कीर्ती करत होती. ते मांगवड्यात आणि गावातही ढाण्या वाघासारखे गरजत. मी मी म्हणणारे त्यांना वर्मत. त्याचप्रमाणे दौलतीचा राणोजी, बळी, पांडू, दगडू, निन्या, सावळ्या, गोंदा अशी तरणी पोरं तलवारीच्या पात्यासारखी वावरत. दौलतीच्या वयानं आता 50शी गाठीत आणली होती. त्याचा रुबाबदार मिशा आता पांढऱ्या झाल्या होत्या, पण त्याचा दणदणीत पिळदार देह टणक होता. त्यातील जुनावळ कायम होता. शिवाय आता त्याचा राणोजी हा करता सवरता झाला होता. घर आणि सरकारी चाकरी तोच पाहत होता. बायको राहीबाई, सून राधा, फकीरा आणि सहदेव हे 2 नातू आणि मुलगा राणोजी. त्यामुळं दौलतीचं घर आनंदानं भरलं होतं. तो आयुष्याचे उरलेले दिवस बेफिकिरीपणाने काढीत होता. परंतु आज राणोजीला भलताच उशीर लागल्यानं तो बेचैन झाला होता. राहीबाई उदास होऊन बसली होती. फकीरा, सहदेव हे बापाची वाट पाहत होते व तो अजून काय येत नाही म्हणून बाहेर पाहत आज्याला विचारित होते. त्यांना देवाच्या गोष्टी सांगून राहीबाई वेळ मारून नेत होती. राधाबाई चुलीपुढं बसून कण्या शिजवत होती. कण्या रटरटत होत्या आणि दौलतीचे कान घोड्याच्या टापा ऐकण्यासाठी आतुर झाले होते. 10 वर्षाचा फकीरा केविलवाना चेहरा करून म्हणाला, बाबा
गबऱ्या काही ना, गबऱ्या आता पळतील तुझ्या बापाला घेऊन. एकदा पेंढार लोकांची टोळी गावदरीला उतरली होती. त्यापैकी एका पेंढारानं आपल्या घोडीचं शिंगरू दौलतीला दिलं होतं. त्या शिंगराचा दौलतीनं प्रचंड घोडा केला होता. लहानपणापासून त्याला पोराप्रमाणे जपून त्याचंच नाव गबऱ्या असं ठेवलं होतं. तो गबऱ्या साऱ्या गावाच्या ओळखीचा झाला होता. फकीरा आणि सहदेव हे बाप कधी येणार असं विचारण्याऐवजी गबऱ्या कधी येणार असं विचारित. त्यांचा जन्मदाता खरंच त्या गबऱ्याच्या हवाली असे. रोज गबऱ्या त्या चिंचेखाली येऊन घराकडे वळताच मोठ्यानं किंचाळे. त्याबरोबर पोरं आनंदानं उड्या मारत. गबऱ्यानं किंचाळलं म्हणजे त्यांचा बाप येणं असं समीकरण झालं होतं. गबऱ्याचं आपल्या बापाला घेऊन जातो आणि सांजेला घेऊन येतो म्हणून त्यांचं लक्ष रानूजीच्या ऐवजी गबऱ्याच्या वाटेकडे लागून राहत होतं. राहीबाईच्या गोष्टी म्हणून ऐकत बसलेले पोरं उगीचच म्हणत होती. त्यांचं सारं लक्ष गबऱ्याच्या खिंचाळण्यावर होतं. एवढ्यात गबऱ्या चिंचेखाली येऊन वळण घेताना खिंकाळला. आलो आलो आम्ही. पोरांनी उठून उड्या मारल्या. आला गबऱ्या. आणि दारात येऊन गबऱ्या फुरफुरला. दौलतीनं लगाम धरून त्याला दाव घातलं. रानोजीनं तलवार पाखडीत खोचली आणि पोरं बरगडीला बिगडली. राहीचा जीव भांड्यात पडला. राधा लाजली. चोरून पाहून मान फिरवली. दौलतीनं गबऱ्याची खंदाडी घरात आणली. अमाप मक्याची कंस चुलीकडं पळाली आणि दौलती म्हणाला, उशीर केलास. झाला वाईच. पाटलानं थांबवलं. ईज वाऱ्याचं लवकरच यायचं, राहीबाई म्हणाली. राधानं टवकारून पाहिलं. भाजलेली मक्याची कंस घेऊन फकीरा व सहदेव बापाच्या दोन्ही मांड्यावर बसून ऐकू लागले. राधानं जेवण वाढलं. जेवता जेवता दौलतीनं बोलणं काढलं. काय म्हणतात पाटील? काय नाही, शिगावच्या जोगण्याची कथा निघाली होती. पण त्यांची गाठ पडली का? नाही. पर ही जोगणी काय भानगड आहे बा? भानगड कसली? तो 12 बोलुत्यांचा खेळ आहे, सांगू लागला. 2 बैती नवरा नवरी व्हायची नि त्यांची वरात काढायची. नवरीपाशी खोबऱ्याची वाटी असती. ती पिवळ्या फडक्यात असती. जर ती वाटी कुणी पळवली तर त्या गावची जत्रा बंद व्हायची आणि ज्या गावात ती वाटी जाईल त्या गावात जोगणीची जत्रा भरायची असा रिवाज आहे. पर वाटी पळवणारा आपल्या हद्दीत गावला तर त्याचं डोसकं मारायची बी रिवाज आहे. खोबऱ्याच्या वाटीसाठी डोसकं मारतात? फकीरानं दौलतीकडे रागानं बघितलं आणि विचारलं. आणि दौलती म्हणाला, ती नुसती वाटी नव्ह, ती त्या गावची आबरू असती. ते ऐकून फकीरा रानूजीकडे वळून म्हणाला, आण की गाती वाटी हिसकून. हे ऐकून सर्वच हसू लागले. राधा तर सर्वात मोठ्यानं हसली आणि मग वळून म्हणाली, बराच की हाईस. ती खोबऱ्याची वाटी खाशील का? हो हो, द्या आणून. त्यात काय जड व्हाय? फकीरा गुरकला. अरे पर वाटी हिसकवणाऱ्याचं डोसकं मारत्यात, दौलती म्हणाला. फकीरा कपाळावर आट्या आणून बोलला, आबा मारू दे डोसकं. तू ती वाटी हिसकून. फकीराचं हे बोलणं ऐकून पुन्हा घरात हास्यानं भरलं. हा पोर आपल्या जातीधर्म बोलत आहे हे ऐकून राईबाईला फारच आनंद झाला. ती हसत हसत म्हणाली, दिस बुडाला की मुताय जायला ह्याची लुंगटी सैल होतीया आणि म्हण मारू दे डोसकं घेऊन ये वाटी. मग फकीरा वरमरला. मुतायची भानगड म्हातारीनं चवट्यावर आणली म्हणून तो नरम आला. राधा म्हणाली, मग जा की आणजा ती वाटी. थांब. कणसाचं मक चावून तो म्हणाला, मी आबा एवढा झालो की आणूनच दावतो तुला. रानूजीनं फकीराला जवळ ओढून पोटाशी धरलं. हसत हसत त्या सर्वांनी अंथरुणावर अंग टाकलं. फकीरा सहदेव हे दोघे रानूजीच्या बरगड्यांना बिलगून झोपले. रानूजी मात्र जागाच होता. त्या दोघांवर हात टाकून निश्चिंत पडून उद्याचा विचार करत होता. त्याचं मन बेबंद त्याला घाबरत होतं. ते कधी उठून पळत होतं तर लगेच शिगावात शिरून भर जत्रेत हाणामारी करीत होतं, तर मध्येच गबऱ्यावर बसून भरगाव पळत होतं. घटकेत ते गप्प बसून विचार करू लागलं, जर आपण ती जोगणी आणली तर या गावावर अनंत उपकार होतील. जे जे बाजीबानं केलं
एका मांगानं केलं असं लोक म्हणतील. आपल्या गावात जत्रा भरेल. भोवतालचे लोक जत्रेत येतील. प्रत्येक माणूस म्हणेल, रानोजीनं ही जत्रा भरवली. शंकरराव पाटील शाब्बास म्हणेल. जगलो तर पाठ थोपटतील आणि जर आपण तर नाव होईल. डंका वाजेल. गावासाठी गेलो म्हणतील. मरण कधीतरी येणारच आहे. ते जर जोगणी आणण्यात आलं तर गावावर उपकार होतील. आपल्या अंगावरच्या जखमा गावच्या काळजावरच्या मोहरा ठरतील. गबऱ्याच्या टापा कोरल्या जातील. पण मग आई, फकीरा, साधू, राधा यांचं काय? ती कशी जगणार? म्हातारपणी त्यांना कोण? पोरं मोठी व्हायला 10 वर्ष हवीत. तोवर हे 5 जीव कसे जगणार? काय होतंय त्यांना? जगतील ते. आपण नव्हतो तेव्हाही माणसं जगतच होती की. पुढेही जगणार. आणि गावावर उपकार करणारा माणूस इथं जन्मला याची पाटलाला खात्री वाटेल. विष्णूपंताला आनंद होईल. रानोजी डोळे झाकून विचार करत होता. हळूहळू अंधार निघून गेला. पहाट झाली. निवडुंगात पाखर जागी झाली. त्यांनी किलकिलाट करीत पंख झाडली. पूर्वेला अनंत रंगाच्या लकेरी उमटल्या. आलेल्या काळ्या ढगांतून तेजोमय अरुण डोकावू लागला. त्याला पाहून कोयल हर्षभरीत झालं. हे ऐकून आल्हादही वारा भिरभिरला आणि निवडुंग उजाळलं. सृष्टीच्या गालावर स्मित तरळलं. वारणापासून कृष्णेपर्यंत सारा खोरा प्रकाशमय झाला. गावच्या पश्चिमेला असलेला तो सातदरा पर्वत छाती काढून उभा राहिला. सर्वत्र हालचाल सुरू झाली. निर्भयता अवतीर्ण झाली आणि आज शिगावची जोगणी आणायचीच असा निर्धार करून रानोजी उठला. दुपार फिरली. रानोजी शिगावला निघाला. फकीरा, सहदेव यांना काखेत घेऊन गांडवाटेपर्यंत येऊन चिंचेखाली थांबला. दौलती तलवार आणि गबऱ्याला घेऊन आला. पोरांना खाली ठेवून रानोजीने तलवार घेतली. 6 बोट रुंदीचं ते लखलखीत पल्लेदार पातं, वजनदार मूठ, मुठीला विधभर बर्च्याचा फाळ. माशी बसली असती तर ती कटून पडावी अशी ती जंगी तलवार हातात येताच रानोजी भरकन उठून गबऱ्यावर बसला आणि दौलती म्हणाला, कुणासंग भांडणतंटा करायचा नाही, दिसावर परतायचं. रानोजीनं होकारार्थी मान हलवली आणि पूर्वेकडे तोंड केलं. गबऱ्या ढेंगा टाकीत ओढीनं निघाला. पाठीमागून फकीरा, सहदेव एका आवाजात ओरडले, आबा, आम्हाला पेंड आण. रानोजीच्या पोटात कालवा कालव झाली आणि त्यानं नकळत गबऱ्याला टाच मारली.